सो नेक्स्ट पॉइंट आपण स्टडी करणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स. याच्या आधी आपण प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या अल्किल हॅलाइड्सच्या. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्यातली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी दॅट इज नेचर ऑफ इंटरमोलॅक्युलर फोर्सेस. ओके, जे अल्किल हॅलाइडमध्ये इंटरमोलॅक्युलर फोर्सेस असतात इन बिटवीन द मॉलिक्युल्स, तर त्या फोर्सेसचं नेचर कसं आहे हे आपण स्टडी करणार आहोत. So first point, in alkyl halide, halogen atom carries partial negative charge while carbon atom carries partial positive charge. आता आपण जर पाहिलं तर हॅलोजन ॲटम्स हे 17व्या ग्रुपमध्ये येतात आणि ते ॲटम्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. ऑब्वियस आहेत, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हॅलोजन ॲटम्स कुठला चार्ज कॅरी करणार? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि जर हॅलोजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला तर अल्किल हॅलाइडमध्ये कार्बन म्हणजे अल्किल ग्रुप आणि हॅलोजन यांचं कॉम्बिनेशन असतं. त्यातल्या हॅलोजनकडे चार्ज कुठला आला? पार्शियल निगेटिव्ह. तर मग अल्किल ग्रुप मधला जो कार्बन असणार आहे त्या कार्बनकडे कुठला चार्ज येणार? बरोबर, पार्शियल पॉझिटिव्ह. तरच दोघांचं अट्रॅक्शन होणार ना, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करणार. त्यामुळे हॅलोजन वरती जाणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन ॲटम वरती येणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच आपण हे 11वी मध्ये पाहिलं होतं बघा, कार्बन आणि हॅलोजन मध्ये जो बॉन्ड फॉर्म होणार तो कोव्हॅलंट नसणार, तो आयोनिक नसणार, तर तो कोण असणार आहे? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. सगळ्यांना माहिती आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? तर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये पार्शियल आयोनिक कॅरेक्टर दिसतं. ओके, त्याला आपण पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. तर अशा प्रकारचा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला कार्बन आणि हॅलोजन मध्ये पाहायला मिळणार. आणि त्यामुळे अल्किल हॅलाइड हे कंपाऊंड काय आहे? मॉडरेटली पोलर कंपाऊंड आहे. हे मॉडरेटली पोलर कंपाऊंड झालं. जसं की आपण इथे पाहाल, हा कार्बन आहे, हा हॅलोजन आहे. हॅलोजन वरती चार्ज झाला पार्शियल निगेटिव्ह, कार्बन वरती चार्ज झाला पार्शियल पॉझिटिव्ह. हा अल्किल ग्रुप आपण इकडे काही अटॅच करू शकतो, हायड्रोजन किंवा अजून अल्किल ग्रुप अटॅच करू शकतो. बघा ना, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. हे जे कंपाऊंड फॉर्म झालं ह्याला म्हणायचं पोलर कंपाऊंड. आणि ते कोण आहे? अल्किल हॅलाइड. फर्स्ट पॉइंट क्लिअर. सेकंड पॉइंट, ॲज द साइज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन, CX बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. सिंपल पॉइंट सांगितलंय. पहिला हॅलोजन कुठला येतो? फ्लोरीन, बरोबर ना. आणि फ्लोरीन पासून पुढे पुढे होत शेवटपर्यंत कोण येतो? आयोडीन. म्हणजे फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा त्याची साईज, ऍटॉमिक साईज ऑब्वियस आहे, काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. बरोबर आहे. फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत जसं आपण खाली खाली येऊ, ओके, तसं जी साईज आहे हॅलोजन ॲटमची ती काय होत जाते? कमी 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 होत येते. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जशी साईज वाढत वाढत जाणार तशी जी काही कार्बन आणि हॅलोजन मधली जी बॉन्ड लेंथ आहे ती बॉन्ड लेंथ काय होत जाणार? ती पण वाढत जाणार. ऑब्वियस आहे, साईज वाढली की बॉन्ड लेंथ वाढली. दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट, जशी साईज वाढणार तशी CX बॉन्ड स्ट्रेंथ काय होत जाणार? कमी होत जाणार. असं का? दिस इज बिकॉज ॲज द साईज ऑफ p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, द p ऑर्बिटल बिकम्स मोर डिफ्यूज and the extent of overlap with the orbital of a carbon decreases. काय सांगितले? असं का होतं? मी सिंपल पुन्हा परत एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा, लक्ष द्या. आपण पाहिलं हॅलोजन ॲटमची साईज इन्क्रीज होते. कुठून? फ्लोरीन पासून, फ्लोरीन टू आयोडीन पासून, बरोबर ना. त्यामुळे जी CX बॉन्ड लेंथ आहे ती पण काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. आता बॉन्ड लेंथ वाढली म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली. लेंथ वाढली की बॉन्डची स्ट्रेंथ काय होत जाते? कमी होत जाते. एक साधी गोष्ट आहे, आपण जर रबर ताणत गेलो, त्याची लेंथ वाढत गेली तर त्याची स्ट्रेंथ काय होत जाते? कमी कमी होते. का? कारण जेवढं ताणू तेवढा तो विकर बनत जातो, लवकर तुटेल. सेम इथे आहे. जसं CX बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत जाणार तशी त्याची स्ट्रेंथ काय होत जाणार? कमी होणार. आता याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय? तर त्याने सांगितलंय दिस इज बिकॉज ॲज द साईज ऑफ p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम हे p ब्लॉक एलिमेंट्स आहेत, हे तर माहिती आहे. तर ह्या ऑब्वियस म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन त्यांचा p ऑर्बिटल मध्ये एंटर करणार. तर ह्या हॅलोजन ॲटम्स मधले जे p ऑर्बिटल आहेत त्याची साईज आहे, ओके,
द साईज ऑफ द पी ऑर्बिटल ऑफ अ हॅलोजन इन्क्रीजेस. ज्या पी ऑर्बिटल मध्ये हॅलोजन ॲटम म्हणजे हॅलोजन ॲटमचा जो पी ऑर्बिटल आहे त्याची साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते आणि त्यामुळे तो जरा मोर डिफ्यूज बनतो आणि त्यामुळे कार्बन ॲटम बरोबर कार्बनच्या ऑर्बिटल बरोबर त्याचं जे काय ओव्हरलॅपिंग असतं, द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप विथ द ऑर्बिटल ऑफ कार्बन डिक्रीजेस. आणि त्यामुळे ओव्हरलॅपिंग करण्यासाठी कार्बन ॲटम बरोबर, समजलं मी काय म्हणते, ओव्हरलॅपिंगचं जे काय एक्सटेंट आहे ते काय होऊन जातं, कमी होत जातं. आणि जेवढं एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप कमी तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ कमी, जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. एकदम सिंपल पॉइंट एक्सप्लेन केलेला याच्यामध्ये. कळालं का? पाहिजे मी पुन्हा परत सांगतो बघा, लक्ष द्या. CX बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते, बॉन्ड लेंथ वाढली, बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली. एवढा पॉइंट लक्षात आला. आता याच्यामागचं सायंटिफिक रिझन काय सांगितलं, असं का होतं, कारण हॅलोजन ॲटम्सचे जे काय पी ऑर्बिटल आहे त्याची साईज वाढत वाढत जाते. साधी गोष्ट आहे, ॲटॉमिक साईज वाढली तर ज्या ऑर्बिटलमध्ये पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन एंटर करतोय ती साईज पण काय होत जाणार, वाढत वाढत जाणार. म्हणजे पी ऑर्बिटलची साईज वाढत वाढत गेली. जशी साईज वाढली तसा तो मोर डिफ्यूज झाला. मोर डिफ्यूज, फॉर एक्झाम्पल एक साधी गोष्ट आहे, मी समजा 1 किलो, आपण असं म्हणूया की मी 1 किलो गव्हाचे दाणे घेतले, गहू घेतले आणि त्यांना पहिलं एक किलोच्या पिशवीमध्ये ठेवलं, टाईटली पॅक झाले ते, बरोबर आहे. त्यांना आता मी काय केलं, 10 किलोच्या पोत्यामध्ये ठेवलं. कसे झाले, डिफ्यूज झाले. आर गेटिंग ऑर नॉट? म्हणजे जशी पी ऑर्बिटलची साईज वाढत जाणार तशी त्या आतमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा पी ऑर्बिटल आपण म्हणूया, तो कसा पुढे जाणार, मोर डिफ्यूज. आणि जसं डिफ्यूज झाला तसं जी काही ओव्हरलॅपिंग आहे त्याची ओव्हरलॅपिंग कार्बन ॲटम्सच्या ऑर्बिटल बरोबर, त्याची ओव्हरलॅपिंग कार्बन ॲटमच्या ऑर्बिटल बरोबर ही काय होत जाणार, कमी होत जाणार. आणि ती कमी होत गेली की बॉन्ड स्ट्रेंथ काय झाली, कमी झाली. ओके. पुढची प्रॉपर्टी दॅट इज बॉइलिंग पॉइंट. पहिले आपण पाहिली नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, आता आपण पाहणार आहोत बॉइलिंग पॉइंट. छोटे छोटे पॉइंट्स आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स is considerably higher than those of the corresponding alkane due to higher polarity and higher molecular mass. अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा जास्तच असतो. याचं कारण काय? कारण त्यांची पोलॅरिटी जास्त. आपण वरतीच पाहिलं, अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर कंपाऊंड्स. यांची पोलॅरिटी अल्केन पेक्षा जास्त असते आणि यांचं मोलॅक्युलर मास पण अल्केन पेक्षा जास्त असतं. ओके. हायर पोलॅरिटी आणि हायर मोलॅक्युलर मास यांच्यामुळे बॉइलिंग पॉइंट अल्किल हॅलाइडचा अल्केन पेक्षा जास्त आहे. दुसरा पॉइंट, फॉर अ गिवन अल्किल ग्रुप बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द ॲटॉमिक मास ऑफ हॅलोजन. एखादा पर्टिक्युलर तुम्हाला अल्किल ग्रुप दिलाय, फॉर एक्झाम्पल CH3, आणि सगळे CH3 चेच कंपाऊंड दिले, म्हणजे CH3Cl, CH3Br, CH3I, CH3F. कळालं का? एकच अल्किल ग्रुप आपण कॉन्स्टंट ठेवला तर अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा वाढत जातो. कसं? जसं ॲटॉमिक मास हॅलोजनचं वाढत जाईल तसं. म्हणजे तर तुम्ही पाहिलात तर आयोडीनचं मास सगळ्यात जास्त आहे, आयोडीनचा ॲटॉमिक मास सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त कोणाचा असणार? आयोडीन कंपाऊंडचा, म्हणजे आयोडाईडचा, अल्किल आयोडाईड. आपण मिथिल ग्रुप पकडला तर मिथिल आयोडाईडचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार. त्याच्या पाठी कोण येणार? मिथिल ब्रोमाइड. त्याच्या पाठी कोण येणार? मिथिल क्लोराइड. आणि शेवटला कोण येणार? मिथिल फ्ल्युराइड. का? कारण फ्ल्युरिन हा, जर आपण पाहिलं 17व्या ग्रुपमध्ये, तर फ्ल्युरिन फर्स्ट येतो. त्याचा ॲटॉमिक मास कमी आहे, आयोडीनचा ॲटॉमिक मास जास्त आहे. आयोडीनचा ॲटॉमिक मास जास्त आहे याचा अर्थ त्याचं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. कळालं? बघा, मी सांगितलेला पॉइंट पुन्हा तिसरा पॉइंट आला बघा. द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स डिक्रीजेस इन द ऑर्डर Ri, RBr, RCl आणि Rf. सगळ्यात जास्त आयोडाईड, नंतर ब्रोमाइड, नंतर क्लोराइड आणि नंतर कोण? फ्ल्युराइड. चौथा पॉइंट, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द कार्बन नंबर. साधी गोष्ट आहे, कार्बन नंबर वाढले, कार्बन ॲटम वाढले म्हणजे ॲटॉमिक मास वाढले, ॲटॉमिक मास वाढलं, बॉइलिंग पॉइंट वाढला. जसे कार्बन ॲटम वाढणार, फॉर एक्झाम्पल इथिल क्लोराइडचा ॲटॉमिक मास जास्त आहे कोणापेक्षा? मिथिल क्लोराइड पेक्षा.
म्हणजे बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा असणार? ऑब्व्हियस आहे, इथिल क्लोराईडचा. का? कारण इथिल, समजलं ना मी काय म्हणते, कार्बन ॲटम, इथिल मध्ये कार्बन ॲटम किती आहेत? 2. मिथिल मध्ये कार्बन ॲटम किती आहे? 1. कार्बन ॲटम वाढले, ॲटॉमिक मास वाढलं की बॉइलिंग पॉईंट पण वाढला. आणि पुढचं आहे ब्रँचिंग इन द अल्किल हॅलाइड डिक्रीजेस द बॉइलिंग पॉईंट. आता हा काय पॉईंट आहे बाबा? तर जेव्हा अल्किल हॅलाइड मध्ये ब्रँचिंग म्हणजे आयसोमेरिक अल्केन्स आपण त्यांना म्हणतो, अल्किल हॅलाइड्स. फॉर एक्झाम्पल आपण मार्कोनिकॉस रूम मध्ये पाहिलं होतं आयसोमेरिक. आयसोमेरिक जर किंवा ब्रँचिंग असेल अल्किल हॅलाइड मध्ये, ओके, तर बॉइलिंग पॉईंट हा कमी होत जातो. का? कारण साईज कंपॅरेटिव्हली कमी होत जाते. जर आपण स्ट्रेट चेन पाहिली तर साईज कशी आहे? खूप मोठी आहे. आणि आपण जर ब्रँचिंग केली तर साईज काय झाली? कमी. जसं साईज कमी होणार तसं बॉइलिंग पॉईंट पण काय होणार? कमी होणार. आणि या फिजिकल प्रॉपर्टी मधली शेवटची प्रॉपर्टी, दॅट इज सोल्युबिलिटी. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस झाले, बॉइलिंग पॉईंट झालं. आता तिसरा पॉईंट आहे सोल्युबिलिटी. ॲज अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर, दे आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्किल हॅलाइड्स हे मॉडरेटली पोलर आहेत आणि त्यामुळे हे पोलर असल्यामुळे ते वॉटरमध्ये इनसोल्युबल होत नाहीत, होतात इनसोल्युबल असतात. म्हणजेच काय? दे आर इनसोल्युबल इन वॉटर. आता याच्या मागचं कारण काय आहे? तर ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत, म्हणजे समजा ना, सोल्युबल होत नाही. याच्या मागचं कारण काय? कारण अल्किल हॅलाइड्स हे त्या वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाहीत. एकदम सिंपल रिझन. अल्किल हॅलाइड्स हे वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नसल्यामुळे ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. दुसरा पॉइंट, अल्किल हॅलाइड्स आर सोल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. मात्र अल्किल हॅलाइड्स हे नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये सोल्युबल होऊ शकतात. जसे की क्लोरोफॉर्म असेल किंवा इथर असेल, ऍसिटोन असेल, अशा प्रकारच्या नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये ते सोल्युबल होऊ शकतात. तिसरं, ॲरिल हॅलाइड्स आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. आता अल्किल हॅलाइड पाहिला तर आपण बघूया अरिल हॅलाइड. तर अरिल हॅलाइड पण सेम अल्किल हॅलाइड सारखंच बिहेव करतात. ओके, ते पण इनसोल्युबल इन वॉटर आहेत आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये काय होतात? सोल्युबल होतात. क्वेश्चन आहे बघा बुकमध्ये 10.2. अरेंज द फॉलोइंग इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट. इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट मध्ये आपण त्यांना अरेंज करायचं आहे. खाली कंपाऊंड दिले बघा, ब्रोमोफॉर्म, क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन. ओके, तर ब्रोमोफॉर्मचं स्ट्रक्चर कसं आहे? CHBr3. क्लोरोफॉर्म कसं असतं? CHCl3. तसं ब्रोमोफॉर्म CHBr3. क्लोरोमिथेन सिंपल आहे, CH3Cl. हा क्लोरो आणि हा CH3 मिथेन. डायक्लोरोमिथेन 2 क्लोरो, Cl2, मिथेन CH2. कार्बनची व्हॅलेन्सी 4, हायड्रोजन मध्ये 2 गेले, क्लोरीन मध्ये 2, 4. आणि ब्रोमोमिथेन CH3Br हे कंपाऊंडचे फॉर्म आहेत. ओके, तर आता आपल्याला हे ना अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट आपल्याला अरेंज करायचे. आता एक साधी गोष्ट आहे, हॅलोजन ॲटम जितके असणार तितकी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढणार, तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ वाढत जाणार आणि जेवढी बॉन्ड स्ट्रेंथ वाढली तेवढा बॉइलिंग पॉईंट वाढला. एक साधी सिंपल गोष्ट आहे. त्यामुळे सर्वात जास्त कमी जिथे हॅलोजन असतील तो फर्स्ट येणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिला इथे Br किती आहेत? 3 आहेत, म्हणजे हॅलोजन 3 आहेत. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे किती आहे? 1 आहे. इथे Br 3 आहेत, क्लोरीन 1 आहे, Cl 2 आहेत, Br 1 आहे. मग पहिले काय येणार? ज्यांच्याकडे कमी आहेत ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1, ह्या इथे किती आहे? 1च क्लोरीन आहे, इथे 1च ब्रोमीन आहे, म्हणजे ह्या दोघांचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी असणार आहे. मग त्यातल्या क्लोरीनला आधी घ्यायचं का ब्रोमीनला आधी घ्यायचं? तर जर आपण मागचा पॉईंट जर पाहिला असेल तर त्यामध्ये होतं की जसं आपण ग्रुपमधून खाली खाली येतो तसा बॉइलिंग पॉईंट काय होत जातो? वाढत जातो. बरोबर आहे. जसं की आपण पाहिलं सर्वात कमी कोणाचा होता? फ्लोरीन. मग फ्लोरीन नंतर कोण येतं? बरोबर, क्लोरीन. क्लोरीन नंतर ब्रोमीन आणि ब्रोमीन नंतर आयोडीन. म्हणजे पहिला नंबर क्लोरीन आणि ब्रोमीन मध्ये बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात कमी कोणाचा असणार आहे? फ्लोरीनचा. त्यानंतर कोणाचा नंबर येतो? क्लोरीन. म्हणजे पहिलं कंपाऊंड आपला कुठला लिहायचं? क्लोरीन. तेव्हा पहिलं कोण आलं? CH3Cl. बघा CH3Cl फर्स्ट आलं. त्यानंतर कोण येणार? ऑब्व्हियस ब्रोमीन CH3Br.
त्यानंतर इथे बघा CH2 Cl2 किती आहेत, Cl 2 आहेत, त्यानंतर हा येणार आणि CHBr3 Br किती आहेत, 3 नंबर शेवटला. म्हणजे सगळ्यात जर तुम्ही पाहिलं सगळ्यात कमी CH3Cl, त्यानंतर CH3Br, त्यानंतर CH2Cl2 आणि शेवटला कोण, CHBr3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, कॅन यू रिकॉल व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टू कंपाऊंड्स बिटवीन हॅव्हिंग अ सेम मोलॅक्युलर फॉर्म्युला. ओके, दोन कंपाऊंड आहे ज्यांचा मोलॅक्युलर फॉर्म्युला सेम आहे, यांच्यामध्ये काय रिलेशन असतं? दोन कंपाऊंड ज्यांचं मोलॅक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ऑब्व्हियस आहे त्यांची स्ट्रक्चरल अरेंजमेंट, स्पॅशियल अरेंजमेंट त्याला आपण म्हणतो. जी काय स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे ती कशी असणार आहे, वेगळी असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण काय म्हणतो, आयसोमर्स ऑफ इच अदर. टू कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मोलॅक्युलर फॉर्म्युला आर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. ज्या कंपाऊंड्सचं मोलॅक्युलर फॉर्म्युला सेम आहे अशांचं स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगवेगळे असते आणि म्हणून आपण अशांना काय म्हणतो, आयसोमर्स म्हणतो. आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारचे आयसोमरिझम होते, आपण पाहिले होते. ओके, स्टिरिओ आयसोमर, जॉमेट्रिकल आयसोमर, पोझिशन चेन आयसोमर अँड ऑल दॅट. आपण हे सगळं सीज ट्रान्स वगैरे आपण सगळं पाहिलेलं आहे. ठीक आहे, ते काय डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं नाही, आपल्याला फक्त रिलेशनशिप काय ते सांगायचं. ओके, दुसरा प्रश्न होता, व्हॉट इज मीन बाय स्टिरिओ आयसोमेरिझम. तोच आयसोमेरिझमचा टाईप, दॅट इज स्टिरिओ आयसोमेरिझम. आता स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? इट इज द आयसोमेरिझम इन विच कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम केमिकल फॉर्म्युला. इथे दोन कंपाऊंड समजा असतील किंवा डिफरंट कंपाऊंड त्यांचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे, बट डिफरंट ओरिएंटेशन ऑफ द ॲटम्स बिलॉंगिंग टू द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शनल स्पेस. मात्र त्या मॉलिक्युल्सची ओरिएंटेशन किंवा त्या ॲटम्स, त्या मॉलिक्यूल मधल्या ॲटम्सचं ओरिएंटेशन हे डिफरंट असतं. ओके, इन 3 डायमेन्शनल स्पेस. तर अशा प्रकारचे हे कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन होते. तर आता काही डेफिनेशन्स आहेत ज्या फार इम्पॉर्टंट आहेत या चॅप्टरमध्ये स्टडी करताना. फर्स्ट डेफिनेशन त्यातली आहे, चिरल कार्बन ॲटम मीन्स व्हॉट. ओके, द कार्बन ॲटम इन ए मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम्स इज कॉल्ड चिरल कार्बन ॲटम. म्हणजे एखादा मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूल मधला कार्बन ॲटम ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत अशाला म्हणायचं चिरल कार्बन ॲटम. आणि त्याला आपण डिनोट करतो ॲस्टेरिक्स मार्कने. फॉर एक्झाम्पल हे ॲस्टेरिक्स मार्क्सने आपण त्याला डिनोट करतो. ओके, जसं की तुम्ही पाहाल तर हे कंपाऊंड, हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये हा जो कार्बन ॲटम आहे, ह्या कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. इथे मिथिल ग्रुप, इथे क्लोरीन, इथे इथिल आणि इथे हायड्रोजन. म्हणजे ह्या कार्बनला हे 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. तर ह्या कार्बन ॲटमला म्हणायचं चिरल कार्बन ॲटम. कळालं, एकदम सिंपल. ह्या कार्बन ॲटमला काय म्हणायचं, चिरल कार्बन ॲटम. आणि जो मॉलिक्यूल ह्या चिरल कार्बन ॲटमला इन्क्लूड करतोय त्याला म्हणायचं चिरल मॉलिक्यूल. आपण डेफिनेशन पाहूया चिरल मॉलिक्यूलची. व्हेन अ मॉलिक्यूल कंटेन 1 चिरल ॲटम इट ॲक्वायर्स ए युनिक प्रॉपर्टी. एखादा मॉलिक्यूल असेल ज्याच्यामध्ये एक चिरल ॲटम आहे, जसं की ते कार्बन ॲटम चिरल आहे, बरोबर. हा चिरल ॲटम असेल तर त्या मॉलिक्यूलकडे एक युनिक प्रॉपर्टी येते आणि अशा प्रकारचा मॉलिक्यूल हा त्याच्या मिरर इमेजशी सुपर इम्पोज होऊ शकत नाही. सच अ मॉलिक्यूल कॅन नॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. इट इज कॉल्ड चिरल मॉलिक्यूल. सिंपल पॉइंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. चिरल कार्बन ॲटम म्हणजे काय, असा कार्बन ॲटम की ज्या कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच केलेले असतात त्याला आपण म्हणतो चिरल कार्बन ॲटम. आणि चिरल मॉलिक्यूल म्हणजे काय, तर त्याच्याकडे एक चिरल ॲटम असतो. म्हणजे कार्बन, इथे कार्बन आहे म्हणून कार्बन लिहिलंय, पण तो कोणताही असू शकतो. त्याच्याकडे एक चिरल ॲटम आहे आणि तो एक चिरल ॲटम आल्यामुळे त्याच्याकडे युनिक प्रॉपर्टी येते. कोणती, की त्याच्या मिरर इमेज बरोबर तो सुपर इम्पोज होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल हे मॉलिक्यूल दिसते तुम्हाला आणि ही त्याची मिरर इमेज. आता मी हा जर मॉलिक्यूल आहे तसा उचलला आणि ह्याच्याबद्दल ठेवला तर CH3 सुपर इम्पोज होईल, C2H5 सुपर इम्पोज होईल, पण हायड्रोजन क्लोरीन सुपर इम्पोज होणार आहेत का, नाही. म्हणजे मला म्हणायचं काय की ह्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलची मिरर इमेज, या मॉलिक्यूलची मिरर इमेज दोन्ही एकमेकांशी सुपर इम्पोज परफेक्टली होणार नाहीत.
अशा मॉलिक्यूलला म्हणायचं चिरल मॉलिक्यूल. व्हेन अ मॉलिक्यूल कंटेन्स वन चिरल ॲटम इट ॲक्वायर्स युनिक प्रॉपर्टी. सच अ मॉलिक्यूल कॅन नॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. याची मिरर इमेज हा मॉलिक्यूल आणि याची ही मिरर इमेज दोन्ही एकमेकांशी सुपर इम्पोज होऊ शकत नाही, तर त्या मॉलिक्यूलला म्हणायचं चिरल मॉलिक्यूल. ओके. पुढची डेफिनेशन आहे चिरॅलिटी किंवा हँडेडनेस म्हणजे काय. The relationship between a chiral molecule and its mirror image is similar to the relationship between left and right hands. साधी सिंपल गोष्ट आहे. हा तुम्हाला दिसतोय तुमचा चिरल मॉलिक्यूल आणि ही त्याची मिरर इमेज. ह्या जर दोन्ही आपण पाहिल्या तर ह्या दोन्ही मॉलिक्यूल सेम कशा आहेत, राईट हँड आणि लेफ्ट हँड जसा असतो ना मिरर इमेज, तशा त्या पर्टिक्युलर ते दोन मॉलिक्यूल आहेत. कळतंय ना. चिरल मॉलिक्यूल आणि तिची मिरर इमेज ही सिमिलर आहे कोणाबरोबर, रिलेशनशिप बिटवीन लेफ्ट अँड राईट हँड, आणि त्यामुळे याला म्हणायचं हँडेडनेस किंवा काय म्हणायचं चिरॅलिटी, म्हणजे सुपर इम्पोज न होण्याची कॅपॅसिटी. त्याला आपण काय म्हणतो चिरॅलिटी. जर आपण आपला राईट हँड घेतला आणि लेफ्ट हँड आणि राईट हँडवरती आपण लेफ्ट हँड ठेवला, ओके, तर तो सुपर इम्पोज होणार आहे का, ऑब्वियस नाही आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट. अ रिलेशनशिप बिटवीन अ चिरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सिमिलर टू द रिलेशनशिप बिटवीन लेफ्ट अँड राईट हँड. आपल्या लेफ्ट आणि राईट हँड मध्ये जसं रिलेशनशिप आहे तसंच त्या चिरल मॉलिक्यूल आणि त्याच्या मिरर इमेजची आहे. यालाच म्हणायचं हँडेडनेस किंवा काय म्हणायचं चिरॅलिटी. नेक्स्ट डेफिनेशन आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम हे एक प्रकारचं स्टिरिओ आयसोमेरिझम आहे. ओके. द स्टिरिओ आयसोमेरिझम इन विच isomers have a different spatial arrangement of a groups or atom around a chiral atom. हे एक प्रकारचं स्टिरिओ आयसोमेरिझमच आहे, पण याच्यामध्ये जो काही आयसोमर आहे, ओके, विच हॅव अ डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स अँड ग्रुप ऑफ ॲटम्स. ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल म्हणजे चिरल ॲटमच्या अराउंड डिफरंट मॉलिक्युल्स अटॅच असणार, त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके. जसं आपण इथे पाहतोय बघा, हा कार्बन ॲटमच्या सभोवताली हे चार मॉलिक्युल्स आहेत, पण यांची अरेंजमेंट इकडे वेगळी आहे बघा मिरर इमेजमध्ये. इकडे हायड्रोजन होते, इकडे कोण आहे क्लोरीन आहे, इकडे क्लोरीन आहे, इकडे कोण आहे हायड्रोजन आहे. स्पॅशियल अरेंजमेंट. ओके. असं म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. द स्टिरिओ आयसोमेरिझम इन विच आयसोमर्स हॅव अ डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, ग्रुप्स ऑर ॲटम अराउंड ए चिरल ॲटम. चिरल ॲटमच्या सभोवताली त्या पर्टिक्युलर ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सचं स्पॅशियल डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट, याला आपण काय म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके. सोपी डेफिनेशन आहे, आपला आहे तशी करायला लागणार आहे. आता जर ऑप्टिकल आयसोमेरिझम मला स्टडी करायचं त्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय. तर आपण प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय पाहूया. अ लाईट हॅव्हिंग oscillations only in one plane perpendicular to the direction of propagation of light. अशी लाईट की ज्या लाईटचे ऑसिलेशन फक्त एकाच प्लेन मध्ये होतं, विचार कन्फाइंड टू ओनली वन प्लेन, आणि जे परपॅन्डिक्युलर असतात कोणाला, डायरेक्शन ऑफ दी प्रपोगेशन ऑफ दी लाईट. लाईट प्रपोगेट करणारी जी लाईट आहे तिच्या डायरेक्शनला ते परपॅन्डिक्युलर असणार. तर अशा प्रकारच्या लाईटला आपण काय म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट. ओके. आता प्लेन पोलराइज लाईट तुम्हाला जर फॉर्म करायची असेल त्यासाठी एक सबस्टन्सची गरज लागते, पोलरायझर त्याला आपण म्हणतो किंवा पोलरॉइड्स म्हणतात. त्याचं नाव आहे निकोल प्रिझम. आता ही निकोल प्रिझम म्हणजे काय कन्सेप्ट आहे तर पहा. निकोल प्रिझम इज अ स्पेशल टाइप ऑफ प्रिझम मेड फ्रॉम द पीसेस ऑफ कॅल्साइट, अ क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ CaCO3. निकोल प्रिझम हा एक स्पेशल टाईपचा प्रिझम आहे ज्याला आपण कॅल्साइटच्या पीसेस पासून बनवलेला आहे, म्हणजे CaCO3च्या पीसेस पासून आपण बनवलेला आहे. अँड अरेंज इन अ स्पेसिफिक मॅनर, एका स्पेसिफिक मॅनर मध्ये आपण त्याला अरेंज केलेला आहे. त्याला म्हणतात पोलरायझर. काय म्हणतात पोलरायझर. हा काय करतो तर ऑर्डिनरी लाईटला प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हा निकोल प्रिझम करतो. कळालं. ऑर्डिनरी लाईटला एकाच प्लेन मध्ये कन्फाईन करतो in the direction perpendicular to the direction of the propagation of light. ओके. म्हणजेच सारं सिंपल भाषेत म्हणायचं तर ऑर्डिनरी लाईटला प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्व्हर्ट करणारा प्रिझम म्हणजे कोण
किंवा सबस्टन्स, त्याला म्हणायचं निकल प्रिझम. आर यू गेटिंग? ओके. पुढची डेफिनेशन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स बाय विच इट रोटेट्स द प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ इन्सिडेंट प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी सबस्टन्सची की जी प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला, आर यू गेटिंग ऑर नॉट? प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेन ऑफ पोलरायझेशनला काय करू शकते? रोटेट करू शकते टुवर्ड्स राईट किंवा टुवर्ड्स लेफ्ट. आपण पुढे पाहणार आहोत. कोणाला रोटेट करू शकते? प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला, प्लेन पोलराइज लाईटला नाही. अशी प्रॉपर्टी सबस्टन्सची की जी प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला रोटेट करते, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि जे कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला रोटेट करतात त्यांना म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. द कंपाऊंड्स विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. बघा कळालं का? प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला रोटेट करण्याची प्रॉपर्टी तिला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला रोटेट करणारे कंपाऊंड त्यांना म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. आर यू गेटिंग ऑर नॉट? दोन वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, तुम्ही त्या रिमेंबर करायचे. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आहे दॅट इज डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आणि लिव्हिओ रोटेटरी कंपाऊंड किंवा लिव्हो रोटेटरी कंपाऊंड. आता डेक्स्ट्रो मीन्स राईट, सिंपल नावामध्येच आहे. डेक्स्ट्रो म्हणजे राईट आणि लिव्हो म्हणजेच काय किंवा लिव्हो म्हणजेच काय? लेफ्ट. ओके. डेफिनेशन पण पाहूया. वरची जी डेफिनेशन आहे तशा प्रकारे डेफिनेशन करायचे. बघा, अ कंपाऊंड विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट, फक्त एकच वर्ड ऍड करायचं आहे, टुवर्ड्स राईट, त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. आणि खाली अ कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट. राईट केलं की डेक्स्ट्रो, लेफ्ट केलं की लिव्हिओ. आर यू गेटिंग? ओके. पुढच्या काही डेफिनेशन राहिल्या त्यातली एक डेफिनेशन आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. The isomerism in which isomeric compounds have a different optical activity. असं आयसोमेरिझम की ज्याच्यामध्ये आयसोमेरिक कंपाऊंडला डिफरंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असते, म्हणजे डेक्स्ट्रो किंवा लेव्हिओ अशी ऍक्टिव्हिटी असेल तर त्यांना म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. द आयसोमेरिझम इन विच आयसोमेरिक कंपाऊंड हॅव अ डिफरंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज नोन ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आहे तशी डेफिनेशन करायची. सेकंड आहे इनॅन्शिओमर्स किंवा इनॅन्शिओमॉर्फ्स किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स म्हणजे काय? The optical isomers which are non-superimposable mirror image of each other are called enantiomer. जे आपण मागाशी पाहिलं ते दोन आपण कंपाऊंड पाहिले होते जिथे तो पर्टिक्युलर मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज दोन्ही नॉन सुपर इम्पॉसिबल, बरोबर ना? नॉन सुपर इम्पॉसिबल होते. तर अशा प्रकारच्या मॉलिक्युल्सना म्हणायचं इनॅन्शिओमर्स, म्हणजेच डेक्स्ट्रो आणि लेव्हिओ बाळांनो. ह्यांना आपण इनॅन्शिओमर्स म्हणू शकतो. ऑप्टिकल आयसोमर्स इन विच आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज ऑफ इच अदर आर कॉल्ड इनॅन्शिओमर्स, इनॅन्शिओमॉर्फ्स किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स. ओके. पुढची डेफिनेशन आहे रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमिक मॉडिफिकेशन. अँड इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आणि लिव्हिओ रोटेटरी सबस्टन्स, या दोन सबस्टन्सचं इक्विमोलर मिक्सचर घेतलं आपण तर त्याला म्हणायचं रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमिक मॉडिफिकेशन. इट इज डेझिग्नेटेड ॲज अ DL. त्याला आपण डिनोट कसं करतो? DL ने किंवा प्लस मायनस साईनने. आता D प्लस म्हणजेच कोण? डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आणि L मायनस डिनोट करतात म्हणजे लेव्हिओ किंवा लिव्हो रोटेटरी सबस्टन्स. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे साईन सांगायचं राहिलं होतं प्लस आणि मायनस, ते इथे मी क्लिअर केले. डी डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स असेल तर यासाठी सिम्बॉल काय आहे? D किंवा प्लस. आणि लिव्हो रोटेटरी असेल तर काय करायचं? L मायनस. आर यू गेटिंग? ओके.